रहिवासली सूर्य देवाचा हो कपाळी टिळालेली विश्वाची आई यल्लमा जगजननी तू यल्लमा यल्लमाची लीला ऐका हो रेणुकाचा महिमा बघा हो यल्लमाची लीला ऐका हो रेणुकाचा महिमा बघा हो आदिशक्ती देवी यल्लम्मा चराची आई यल्लमा आदिशक्ती देवी यल्लमा चराची आई यल्लमा सर्वाती सुंदर यल्लमा जगदंबा ती अवतारी यल्लमा सर्वात सुंदर यल्लमा जगदंबा ती अवतारी यल्लमा पुरातन काळामध्ये पापाचा भार अधिक झाला तेव्हा प्रजांनासाठी एकमेकाला मारू पिटू लागली तेव्हा ही मूळ माया पृथ्वीवर धर्म रक्षणा करिता स्वयंशक्तीने एका वारुळाचे निर्माण केले त्या वारुळात एक कापसाचा वृक्ष निर्माण करू त्या कापसाच्या फुलामध्ये तेजोमय होऊन ती महाशक्ती अवतरली बघा हो भक्त मंडळी बघा हो ताई बघा हो माई आकाशातून पुष्पवृष्टी झाली बघा हो ताई बघा हो माई बघा हो ताई बघा हो माई प्राणी पक्षी सारे हर्षित झाली बघा हो ताई बघा हो माई बघा हो ताई बघा हो माई झुळ झुळ गंगा वाहू लागली बघा हो ताई बघा हो माई बघा हो ताई बघा हो माई जोरा जोराने वारुळावर बाळरूपी आई रडू लागली आवाजाने हो वन गरजले भयभीत पक्षी प्राणी हो झाले मोर हरण वाघ हत्ती चित्ताशी धाव घेऊन पळू लागले बघा हो ताई बघा हो माई आकाशातून मेघ बरसले बघा हो ताई बघा हो माई भले भले सूर्याच्या हो फुलावानी सुंदर बालिका बघा सुंदर बालिका आदिशक्ती स्वरूपा पुन्नवेच्या चंद्रावानी गोमटी बालिका बघा कोमल बालिका महामाया स्वरूपा सूर्याच्या हो फुलावणी सुंदर बालिका बघा सुंदर बालिका आदिशक्ती स्वरूपा पुनवेच्या चंद्रावाणी घुमटी बालिका बघ कोमल बालिका महामाया स्वरूपा सूर्याच्या हो फुलावानी सुंदर बालिका बघा सुंदर बालिका आदिशक्ती स्वरूपा मुलीचा स्वर ऐकून शंकर कैलासातून आले पृथ्वीवर वारुळावर मुलीला पाहून हर्षित झाले घेऊन हातावर हर्षित झाले घेऊन हातावर अहो खेळवत खेळवत त्या मुलीला गेले घेऊन हे गौरी शंकरा महादेवा शंकरा अहो रडत्या त्या हो बालिकेला दिले पार्वतीला हे शिव गंगाधरा हे शंभू शंकरा पुन्नवेच्या चंद्रावानी गोमटी बालिका बघा कोमल बालिका महामाया स्वरूपा पुनवेच्या चंद्रावाणी घुमटी बालिका बघ कोमल बालिका महामाया स्वरूपा त्या अति सुंदर बालिकेला रेणुका हे नाव ठेवून प्रेमाने पालन पोषण करू लागली पार्वती देवी त्या कैलासावर रेणुका देवी लहानाची थोर होऊ लागली एक दिवशी शिवशंकरानं विचार करून रेणुकाच्या लग्नाकरिता नवरदेव पाहू लागले
व सर्व लोकांना निरोप धाडिला. ऐका हो भक्त मंडळी, आई यल्लम्माची लीला ऐका हो, लहान सहान महिमा बघा हो. आई यल्लम्माची लीला ऐका हो. आई यल्लम्माची लीला ऐका हो, लहान सहान महिमा बघा हो. आई यल्लम्माची लीला ऐका हो. आई रेणुकाची लीला ऐका हो, लहान सहान महिमा बघा हो. आई रेणुकाची लीला ऐका हो. आई रेणुकाची लीला ऐका हो, लहान सहान महिमा बघा हो. आई रेणुकाची लीला ऐका हो. देव सारे कैलासावर आले, राजे महाराजे मुनीवर आले. जमदग्नी आणि कार्तावीर अर्जुन शिवदरबारी सर्व देव आले. कार्तावीर अर्जुन पाहून रेणुकाला मोहित होऊन मंत्रमुग्ध झाले. बघा हो ताई, बघा हो माई, रेणुकेचा मी चवारा होतो म्हणे. बघा हो ताई, बघा हो माई. शिवशंकराने आयोजन केलेल्या स्वयंवर सभेमध्ये जमदाग्नी हे चौकेवर आहेत म्हणून रेणुका देवी त्यांच्या गळ्यात वरमाला घालून त्यांची पत्नी झाली. तेव्हा आई बापाचा आशीर्वाद घेऊन हे दोघे जाण्यास तयार झाले. तेव्हा हा दुष्टबुद्धी कार्तवीर अर्जुन सामशिवाला काय म्हणू लागला. ऐका हो भक्त मंडळी, हो शंकरा शिवशंकरा, गोष्ट माझी तुम्ही ऐका शंकरा. कशा भिकारीला पाहून दिले रेणुका मुलगी तुमची शंकरा. जावई झाला हो बुद्धिहीन, रेणुका झाली ती सुखहीन. हो शंकरा शिवशंकरा, मुलीला दुःखात तुम्ही ढकलले. हो शंकरा शिवशंकरा. क्रोधाने उठले शंकर, ओटी भरण थांबवी शंकर. क्रोधाने उठले शंकर, ओटी भरण थांबवी शंकर. धन संपन्न झाल्यावर जमदग्नीला कैलासी ये म्हणे ईश्वर. जन संपन्न झाल्यावर जमदग्नीला कैलासी ये म्हणे ईश्वर. गुरु उपदेश तुम्हाला मिळाल्यावर रेणुकेला पाठवितो म्हणे शंकर. उपदेश तुम्हाला मिळाल्यावर रेणुकेला पाठवितो म्हणे शंकर. तेव्हा अपमानित होऊन जमदग्नीच्या डोळ्यात अश्रू आले. दक्षिण कैलास सोडून भूलोकात येते वेळी माता पार्वतीचा हात सोडून यल्लम्मा रडत रडत जमदग्नी संग येऊ लागली. ऐका हो भक्त मंडळी, तुम्हा संग जीवन माझं मुनिराया, तुम्ही झाड मी तुमची छाया. लगीन झालं परंतु राया, ओटी भरण नाही झाले हो राया. पापिष्ट त्या हो कर्तावीर्यान, अपमान आपला केला हो राया. हे पती देवा हे प्राणप्रिया, दुःखाची मजवर पडली हो छाया. हे पती देवा हे प्राणप्रिया. बघा हो ताई, बघा हो माई, यल्लम्मा देवीचा दुःख बघा हो. बघा हो ताई, बघा हो माई. आईच्या डोळ्याचा अश्रू बघा हो. बघा हो ताई, बघा
बघा हो माई बघा हो ताई बघा हो माई कैलास सोडून गेली बघा हो ताई बघा हो माई आता बघा हो यल्लमा देवीचं ओटी भरण होण्याआधीच आई बाप सुटले आणि कैलासही सुटले पतिदेवच माझा जीवन आहे म्हणून दाटवनातून येऊन भूलोकात अति कष्ट भोगू लागली ही सौंदती यल्लम्मा कैलासी राहणारी देवी रेणुका रानुवनी दुःख भोगू लागली डोळ्यांचे अश्रू पुसत रेणुका अवघड वाट चालू लागली चालून थकले दोघे बिजन येऊन बसले वाट वृक्षाखाली बघा हो ताई बघा हो माई रेणुका माईचं दुःख बघा हो ताई बघा हो माई आशा परी दुःख रेणुका तू कसे भोगती रेणुका अशा परी दुःख रेणुका तू कसे भोगती रेणुका मारुळात जन्मली रेणुका किती दुःख तुला ग रेणुका वारुळात जन्मली रेणुका किती दुःख तुला ग रेणुका तू आदिशक्ती माया रेणुका तरी चुकले नाही दुःख रेणुका आदिशक्ती माया रेणुका तरी चुकले नाही दुःख रेणुका तेव्हा या वटवृक्षाखाली जमदाग्नी ऋषी यल्लम्माच्या मांडीवर झोपले होते ज्यावेळी आदिशक्ती यल्लम्माने पती जमदाग्नीच्या कपाळावरचा घाम काढून जमिनीवर शिरतून एक सुंदर नगर निर्माण केले मुनीवर निद्रेतून जागे झाले तेव्हा एक सुंदर नगर पाहून आश्चर्याने तिला काय बोलू लागले ऐका हो भक्त मंडळी ऐक रेणुका ऐक यल्लम्मा तपोदीक्षेला आता मी जातो ऐक रेणुका ऐक यल्लम्मा गुरुपदेश घेऊन येतो ऐक रेणुका ऐक यल्लम्मा ऐक रेणुका ऐक यल्लम्मा पोटी भरणानंतर राहू नगरात ऐक रेणुका ऐक यल्लम्मा असे बोलू नका मुनिराया असे बोलू नका मुनिराया आता मी काय करू हो असे बोलू नका मुनिराया असे बोलू नका मुनिराया आता मी काय करू हो असे बोलू नका मुनिराया तपा करिता तुम्ही गेले तपा करिता तुम्ही गेले तर कुठे मी जाऊ हो तर कुठे मी जाऊ हो गोष्ट तुमची मान्य मजला चरण तुमचे परम मजला जाऊ नका सोडून जाऊ नका सोडून असे बोलू नका पतिराया असे बोलू नका पतिराया तुम्हा वीण जगसून तुम्हीच माझे देवा प्राण हो
माझ्या ग्रहमानात नाही गबळ आता सारखे संकट मिळ जीवनी साऱ्या दुःखाचा काळ सती रेणुका ऐक यल्लम्मा दुःखाचे साठू लागल तळ सती रेणुका ऐक यल्लम्मा हे मुनिराया हे पतिराया आपल्याला कसे हे कष्ट हो झाले हे मुनिराया हे पतिराया डोळ्यासमोर संकट आले हे मुनिराया हे पतिराया अनाथ होईन तुम्ही जर गेले हे मुनिराया हे पतिराया यल्लम्मा लाडीचं कष्ट बघा आई रेणुका देवीचं दुःख बघा शिवाची मुलगी असून चुकला नाही शनी बाधा आदिशक्ती रेणुकाचं दुःख बघा यल्लम्मा लाडीचं कष्ट बघा आई रेणुका देवीचं दुःख बघा यल्लम्मा लाडीचं कष्ट बघा आई रेणुका देवीचं दुःख बघा हे सती रेणुका मी तपस्या करायला चाललोय माझं सुख दुःख तुला माहित होण्यासाठी घराच्या अंगणामध्ये एक मोगऱ्याचे झाड लावावे ते हिरवेगार राहिले तर मी बरा आहे असे समजावे ते झाड सुकले तर माझा मृत्यू झाला असे समजावं माझा मृत्यू झाला तर मला पुन्हा जिवंत करण्याचा मार्ग सांगतो ते ध्यानात ठेव मातीच्या 7 घागरीमध्ये सत्यान्न स्वयंपाक करून मला पिंडार्पण केलं तर मी पुन्हा जिवंत होतो तू जिथे असेल तिथे माझी वाट पाहत राहावी हे प्रिय सती यल्लम्मा ऐका मुनिराया हो पतिराया माझ्यामुळे हे दुःख तुम्हाला ऐका मुनिराया हो पतिराया सोडून कशी राहू तुम्हाला ऐका मुनिराया हो पतिराया सर्व काळ सुख लाभो तुम्हाला ऐका मुनिराया हो पतिराया ऐका हो ताई ऐका हो माई यल्लम्मा देवीची महिमा ऐकावी ऐका हो ताई ऐका हो माई ऐका हो ताई ऐका हो माई रेणुकाचे तुम्ही दुःख पाहावी ऐका हो ताई ऐका हो माई ऐका हो ताई ऐका हो माई प्राणप्रिय पतीपासून दुरावली ऐका हो ताई ऐका हो माई ऐका हो ताई ऐका हो माई
शिकारीसाठी त्याच वनात येऊन वक्र शिकारीसाठी शोधू लागला. तेव्हा त्या चक्रवर्तीचं ध्यान मग्न असलेल्या जमदाग्नीचे शब्द ऐकून जवळ गेला व प्रतिशोध घेण्यासाठी क्रोधित झाला. तक्षण धनुष्य घेऊन एक तीक्ष्ण बाण मुनीवर सोडला व तोच बाण मुनीच्या हृदयात लागून रक्त वाहू लागले. मग महामुनी वारुळावर धराशय झाले. बघा हो भक्त मंडळी, अहो अंगणामधील झाड फुलांचं लगीच बघा सुकून गेलं. झाडाला पाहून रेणुका रडत जीवन झालं माझं हो जड. सत्व अन्न आता कसं करावं कैलासगिरी लगेच जावं. ऐका हो ताई बघा हो माई पित्याला सांगे दुःखित भाव. ऐका हो ताई बघा हो माई. हे प्राणप्रिया हे पतिराया दाटवनात प्राण सोडिले. हे प्राणप्रिया हे पतिराया सत्यानं स्वयंपाक कसे करावे. हे प्राणप्रिया हे पतिराया माझ्यासाठी तुम्ही प्राण सोडिले. हे प्राणप्रिया हे पतिराया परमेश्वर हे शिव शंकर त्राही त्राही माझं रक्षण करा. पिता परमेश्वर हे शिव शंकर सत्यानं करण्याचा मार्ग दाखवा. पिता परमेश्वर हे शिव शंकर माझा पती देव जिवंत होण्या. पिता परमेश्वर हे शिव शंकर प्रमाणे देवी यल्लमाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण पिता शंकराने नेत्र नाही उघडले व सत्वान तयार करण्याचा मार्ग नाही दाविला. अगे हे रेणुके, तुझी दुर्बुद्धी बापाचीच तपोसमाधी तू भंग केलीस. आजपासून साऱ्या लोकांमध्ये स्त्री जातीला एवढी शक्ती राहणार नाही. दरमास 5 दिवस रजस्वाला होत राहील. हाच माझा स्त्री जातीला शाप क्षमा आहे. करावं मला क्षमा करावं. बघा हो ताई बघा हो माई पार्वती यल्लूला मिठीत घेई. बघा हो ताई बघा हो माई. बघा हो ताई बघा हो माई. रेणुकाचे अश्रू पुसती माई. बघा हो ताई बघा हो माई. बघा हो ताई बघा हो माई. सत्वांनाचा मार्ग दावून दे. बघा हो ताई ऐका हो माई. बघा हो ताई ऐका हो माई. दुःखी रेणुका अश्रू ढाळीत कैलासातून वनात आली. स्वयंपाक करण्यासाठी देवी यल्लमा कडक उन्हामध्ये उष्ण शिळावर जाऊन झोपली.
आणि हृदय स्थानावर मातीच्या 7 घागरी एकावर एक ठेवून डाव्या डोळ्याचे अश्रू डावीकडे आणि उजव्या डोळ्याचे अश्रू उजवीकडे वाहू लागले. कैलास सोडून रानात राही कष्ट झाले पण सहन करावे म्हणले पण दुःख सारे नशिबी आले. सत्यानाची बाप हृदयामध्ये ताप मृतपती रायास जिवंत करण्यास मुनिराया तुम्हा विण मी राहणार नाही जगू कुणा पायी. मुनिराया माझ्या मुनिराया प्राणप्रिया माझ्या पतिराया. मुनिराया माझे मुनिराया मुनिराया पतिराया. तुम्हा बिन जीवन सुन मुनिराया सोडून तुम्हा कुठे जाऊ पतिराया. पतिदेवाला जिवंत करण्यासाठी देवी यल्लमाने अष्ट कष्टही सहन केले. सत्वाचा अन्न स्वयंपाक करून तयार होऊन निघाली ही सौंदती यल्लम्मा. 7 घागरी उतरंड डोई आई यल्लम्मा लाडी घेई. काट्या कुट्यावर पाऊल जाई अशी ती दुःख भोगीत राही. आती माया ती रेणुका आई पुढे पुढे चालत राही. ही सत्वाची आई ही महासती आई ही करुणेची आई कल्पवल्ली ही आई ही यल्लमाई रेणुकाई. ही सत्वाची आई ही महासती आई ही करुणेची आई कल्पवल्ली ही आई. ही यल्लमाई रेणुकाई एकावर एक 7 घागरी घेऊन यल्लम्मा देवी निघाली. अवघड मार्गाने येऊ लागली बिगिन. ही यल्लम्मा अश्रुधारा वाहू लागे डोळ्यातून. यल्लम्मा मातेच्या हो दुःख आले तरी चाले पाठ देऊन. ही यल्लम्मा ही सौंदती यल्लम्मा. वारुळात जन्मली फुलात फुलली आदिमाया यल्लम्मा. ही यल्लम्मा लगीन झाले पण ओटी भरण झाले नाही सुख ना मिळे तुला. देवी यल्लम्माला तुझा जिना झाला सुना डोळ्यात दिसे शोक अजून. तुझं जिना झालं सुन डोळ्यात दिसे शोक अजून. घळ घळ अश्रू वाहू लागे डोळ्यातून. घळ अश्रू वाहू लागे डोळ्यातून. धीर आता तुझला देणार कोण. आई यल्लम्माला केलाच नाही तुझा कुणी सन्मान. आई यल्लम्माचा ही रेणुका यल्लम्मा. पतीच्या प्राणासाठी सत्यानं स्वयंपाक केला कितीतरी दुःख भोगले. माता यल्लम्माने संकट पदोपदी विघ्न हे सरे कधी यानातही झाली. माता यल्लम्मा काट्यावारे कुट्यावारे कडकून डोईवर. काट्यावारी कुट्यावारी कडकून डोईवर तळमळू लागली आई हो रेणुका. तळमळू लागली
आई हो रेणुका दाट वनात किती दुःख आहे तुला देवी यल्लम्माला डोळ्यास झोप ग कधी नाही तुला आई यल्लम्माला ही रेणुका यल्लम्मा पती जीवन मानून आली कैलास सोडून सुटले आई बाप शिवशंकर अष्ट कष्टामध्ये शोक दुःखामध्ये फिरू लागली वनात आई यल्लम्मा प्राणा प्रिय पतीला जिवंत करण्याकरिता प्राणप्रिय पतीला जिवंत करण्याकरिता सात घागरी सत्यान घेऊन चालली सात घागरी सत्यान घेऊन चालली तुझं नशीब कधी जागणार आई आई यल्लम्मा दुःख तुझे कधी संपणार आई आई यल्लम्मा ही रेणुका यल्लम्मा ही सौंदती यल्लम्मा ही रेणुका यल्लम्मा ही सौंदती यल्लम्मा आता बघा होत्या मायावी आरशामध्ये यल्लमाची दुर्दशा पाहून कार्तवीर अर्जुन हसू लागला सत्वांनाचे पिंड भाग जमदग्नीला मिळू नये म्हणून रूप बदलून यल्लमाच्या मार्गात बाधा घालू लागला तो मायावी मांत्रिक कार्तवीर अर्जुन आई भिक्षा दे आई भिक्षा दे माते लय भूक लागली लय भूक लागली भिक्षा दे आई भिक्षा दे बघा हो ताई बघा हो माई रेणुकाचा मार्ग थांबू लागला बघा हो ताई बघा हो माई बघा हो ताई बघा हो माई अन्न अन्न म्हणून पायी पडला बघा हो ताई बघा हो माई बघा हो ताई बघा हो माई रेणुकेला पुढे जाऊ देईना बघा हो ताई बघा हो माई बघा हो ताई बघा हो माई ऐक रे बाळा माझी रे गोष्ट तुझी भूक मी कशी भागवू ऐक रे मुला ऐक रे बाळा अन्नासाठी हात पुढे केला तू ऐक रे मुला ऐक रे बाळा आता तुला अन्न कसं मी देऊ ऐक रे बाळा माझी रे गोष्ट बघा हो ताई बघा हो माई पायी पडून रडू लागला बघा हो ताई बघा हो माई बघा हो ताई बघा हो माई कपटी मनाने घोळ घातला सत्व अन्न ते ठेवून खाली खायला अन्न दे ग म्हणाला बघा हो ताई बघा हो माई माईचे मन भरून आले सत्वनतीनं खाली ठेविले दया करणारी देवी रेणुका पुढचं कार्य सार विसरून गेली भूक भूक करून कार्तवीर्यानं घागरीचे अन्न गिळून गेला बघा हो ताई बघा हो माई रेणुकेला तावा लय दुःख झालं बघा हो ताई बघा हो माई या सात घागरी मधला सत्यान्न गिळला कार्तवीर अर्जुन त्यानंतर मूळ रूपात येऊन खदा खदा हसू लागला केलेल्या सत्यान्नाचा पापीला भोग झाला म्हणून आई यल्लम्मा दुःखी होऊन धाई धाई रडू लागली
बघा हो भक्त मंडळी. ऐक रे पापी हे करता वीर्या, असा कसा तू अनर्थ केला. ऐक रे पापी हे करता वीर्या. सत्यान भोजन उष्टी तू केले. ऐक रे पापी हे करता वीर्या. रूप बदलून धोका तू दिला. ऐक रे पापी हे करता वीर्या. बघा हो ताई बघा हो माई, उष्ट सत्वान एकत्र केले. रेणुका यल्लम्मा सौंदती यल्लम्मा, पतीला बघून दुःखी हो झाली. रेणुका यल्लम्मा सौंदती यल्लम्मा, सत्वान उष्ट सारे हो झाले. बोलू लागली पती देवाला. अगरे सती रेणुके हा कसा अनर्थ झाला. हे उष्ट सत्वान्न मला अर्पण करतेस काय. आता माझ्या मृत्यूची वेळ जवळ आली. मी कितीही सांगून माझ्या वचनाकडे ध्यान नाही दिले. सत्यानं उष्ट करून आणले आणि मला मृत्यूच्या मुखात घातले. हे प्रिये सती यल्लम्मा, हे पतिराया काय मी करू. रूप पालटून कपटी तो आला. हे पती देवा नाही कळालं. अन्न दे म्हणून पाय धरिले. न कळता ऐसा अनर्थ झाला. कशी जाऊ मी सोडून तुम्हाला. हो प्राणनाथा हो पतिराया. तेव्हा सहन होत नसलेल्या दुःखाचे डोळ्यामध्ये अश्रू आणून देवीला मुनीवर बघतच राहिले. तेव्हा त्या वारुळावर अति त्रासाने तडफडत असलेले सती रेणुकेला बोलू लागले. सती रेणुका दुखी न हो तू. 24 वर्षांनी मी जिवंत होतो. सत्वान तुला संतान होईल. मुलांना हे सार कळू नको देऊ. 5 आंब्याची फळ घेऊन संतान फळाची पूजा करा हो. सती रेणुका हे प्राणप्रिये, मुलांना माझे नाव सांगू नको. सती रेणुका हे प्राणप्रिये. हे पतिराया हे प्राणनाथा, लोकांची निंदा कशी मी सहू. हे पतिराया हे प्राणनाथा. हे पतिराया मुल विचारी, उत्तर सांगा काय मी देऊ. हे पतिराया 24 वर्ष तुम्हा बिन मी कशी हो राहू. हे पतिराया हे प्राणनाथा. सती यल्लम्माला संतान फळ देऊन जमदाग्नीने सतीच्या मांडीवर आपले प्राण सोडले. तेव्हा रेणुका धाई धाई रडू लागली. माझे प्रिय प्राणनाथ गेले. पतिदेव ही मला सोडून गेले. देवीच्या रडण्याने सारे अरण्य शोकमय झाले. बघा हो भक्त मंडळी, असूनी पदरी तिच्या किती संकट आले. आधी मायेला
काही भोग न चुकले बघा हो ताई बघा हो माई. अहो मला सोडून गेली हो नाथा, हो नाथा, कष्ट सागरात सोडून गेली हो. अहो मला सोडून गेली हो नाथा, हो नाथा, कष्ट सागरात सोडून गेली हो. जन्मापासून कष्ट ह्या जीवनाला, लग्नापासून दुःख हे मला. धिक्कारिली हो आपल्याने मला, अश्रुवीणा काय मिळेना मला. अहो माझ्या भाग्यात कष्ट हे ओ नाथा, झाले आता मी एकटी. अहो मला सोडून गेली हो नाथा, हो नाथा, कष्ट सागरात सोडून गेली हो.
कष्ट सागरात सोडून गेली हो. विचारतील मी काय सांगू, लोकांचे तोंड कसे बंद करू. रात्रंदिवस चिंता हो मजला, तुम्हा विना आता दुःख जीवाला. अहो आणि किती दुःख मला हो नाथा, माझे जीवन उदास झाले हो. अहो मला सोडून गेले हो नाथा, सागरात सोडून गेली हो. चोवीस वर्ष होईपर्यंत तुम्ही येण्याची वाट पाहिन, झाले हो नाथा, माझं नशीब राख झालं हो. अहो मला सोडून गेले हो नाथा, कष्ट सागरात सोडून गेले हो. मला सोडून गेले हो नाथा, कष्ट सागरात सोडून गेले हो. कष्ट सागरात सोडून गेले हो. कष्ट सागरात सोडून गेले हो. पतिदेवाला चिताग्नी देऊन देवी यल्लमा खळखळून, डोळ्यात अश्रू आणून घोर अरण्य मार्गातून जाऊ लागली. ती जमदाग्नीने दिलेल्या 5 आंब्याचे फळ खाऊन, या दिव्य फळ प्रसादाच्या प्रभावाने 5 मुलांना जन्म दिला. हे आदिमाया सौंदत्य यल्लमाने. खायाला अन्न नाही मिळालं, अंगी वस्त्र नव नाही मिळालं, दयेनं कोण जवळ न आलं, आधार कोणी नाही राहिलं. अष्टदारिद्र्यानं 5 मुलाला काबाड कष्टाने सांभाळ केला. बघा हो ताई, बघा हो आई, यल्लम्माला किती दुःख हो झाले. बघा हो ताई, बघा हो माई. अशा परी आपल्या मुलांचे पालन करू लागली. लोकांची निंदा ऐकून मौन ती धरू लागली. मुलबाळ माझं भाग्य जीवा समजू लागली. दिसमग दिवस गेले, लहान पोर मोठी झाली. रेणुकाचा मोठा मुलगा परशुराम शूरवीर योद्धा आणि धैर्यवंत होता. केलेली प्रतिज्ञा पूर्ण करणारा महापराक्रमी होता. असाच एक दिवस परशुराम अन्य मुलाबरोबर भोवऱ्याचा खेळ खेळताना रामाचा भोवरा उडून एका मुलाच्या डोईला लागला आणि रक्त वाहू लागले. बघा हो भक्त मंडळी, बघाव ताई, बघाव माई, मुलाची आई धावून येई. बघाव ताई, बघाव माई, बघाव ताई, बघाव माई, घाबरून बाई रडत राही. बघाव ताई, बघाव माई, बघाव ताई, बघाव माई, परशुरामावर क्रोधित होई. बघाव ताई, बघाव माई.
आई बघा हो माई. ए तुझ्या हाताला आग लागू दे, कुठ जन्मला कुठून आला, कोणाचा जन्मला गोत्र कोणते, कसा आमचा वैरी तू झाला, बिन कुळाचा राम परशुराम, बापा विना तू कसाही झाला, अरे हो राम हे परशुराम, तुझ्या हाताला आग लागू दे, कुठ जन्मला कुठून आला. ती गोष्ट ऐकून परशुरामाच्या डोळ्यात पाणी आलं. तेव्हा कडकड दात चावून लगेच धावून घरी आला. आणि त्यानं रेणुकाईला असा कठोर प्रश्न केला, ऐका ओ भक्त मंडळी, आई सांग मला आताच सांग, आमचा बाप कोण ग सांग. आई सांग मला आताच सांग, जन्मापासून नाही पाहिलं, कुठे गेले बाप कावा येत्याल, कुणाला न दिसणार ते कोण, सांग मला आई आताच सांग. कधीही नाही विचारले बाळा, आता कसा काय हा प्रश्न केला, अरे हो राम हे परशुराम, तुझ्या पित्याचा विषय कशाला, ओ परशुराम ओ बाळाराम, जेवण करून झोप रे बाळा, ओ परशुराम ओ बाळाराम. परसू विचारी दुःखी हो मुनी, रेणुकाच्या डोळ्याला आलं पाणी. बाप तुमचे कोण आहे म्हणून लोक विचारी, तर मी काय सांगू, तुला कसं काही माहित नाही, नीच कृत्य करून जन्मा घातील, सांग आई मला आता तू सांग, रडती कशाला सत्य तू सांग, सांग न आई रेणुका माई. हे परशुराम ऐक रे बाळा, बापाचे नाव गुपित राहू दे, हे परशुराम ऐक रे बाळा, नीच कृत्य मी कधी न केले, हे परशुराम ऐक रे बाळा, खरोखर मी प्रतिव्रता रे, हे परशुराम ऐक रे बाळा. 24 वर्षापर्यंत यांच्या बापाचे वचन गुपित कसे ठेवावे म्हणून रडत अश्रू ढाळत बसली यल्लम्मा, घरदार आणि मुलांना सोडून जाऊ लागली. बघा हो भक्त मंडळी, हातामध्ये पडशी कुराट घेऊन आईच्या मागे धावू लागला. थांब थांब म्हणून पाठीशी पडला, बापाचे नाव तू सांगावं म्हणला. पुढे पुढे जाता रेणुका माता दाटवानामध्ये प्रवेश केला. बघावो ताई बघावो माई, घरदार सोडून गेली वनाला. बघावो ताई बघावो माई. देवीचे दुःख बघा हो, यल्लम्मा देवीची कथा ऐका हो. रेणुका देवीचे दुःख बघा हो, यल्लम्मा देवीची कथा ऐका हो. किती कष्ट भोगू लागली रेणुका, एक दिस सुख नाही तिला हो. किती कष्ट भोगू लागली रेणुका, एक दिस सुख नाही तिला हो. दुःखाचा सागर डोळ्यामध्ये मुला
मुलापासून ती दूर झाली बघा हो. दुःखाचा सागर डोळ्यामध्ये मुलापासून ती दूर झाली बघा हो. अहो तेव्हा यल्लम्मा देवी रानावनात बरीच वर्ष फिरू लागली. पतीचं रहस्य विचारणाऱ्या मुलांना भिवून एका आवळ्याच्या फळामध्ये विलीन झाली. एवढं झालं तरी परशुरामाने आईला शोधून एका वृक्षाला बांधून ठेवले व रागाने आमचा बाप कोण आहे म्हणून विचारू लागला आई देवीला. ऐक रे बाळा हे परशु बाळा, कसं सांगू तुला बापाचं नाव. ऐक रे बाळा हे परशु बाळा, बाळा परशुरामा सांगते खरं मी विश्वास ठेव. ऐक रे बाळा हे परशु बाळा, हे देवा आता नाही तुला सांगत सार. ऐक रे बाळा हे परशु बाळा. विचारिले जेव्हा गप्प राहतीस बाप आमचे कोण सांगावे. लोक विचारी तर उत्तर काय देऊ, कोणाला बाप आम्ही म्हणावे. चल नीच कृत्याने जन्म दिला तू, तुला कसे काय माहित नाही. कपटणारी तू दुर्मार्गी नारी, तुझ्या पोटी आम्ही कसे जन्मलो सांग ना माई यल्लमाई. माझ्यावर बाळा विश्वास ठेव, आता हा विषय मी नाही सांगणार. लोकांची निंदा सहन मी करते, दुःख येऊ दे मी भोगू शकते. बाळानं तुम्हाला जन्म मी दिला, कितीतरी मी दुःख भोगिले. माझ्यावर बाळा विश्वास ठेव, आईला कष्ट देऊ नको फार. ऐक रे बाळा रे परशु बाळा. आई यल्लम्मा देवीला एका वृक्षाला बांधून भोवती आग लाविली आणि आमचा बाप कोण आहे ते सांग म्हणून यातना देऊ लागले. मुलांनी दिलेल्या यातना सहन करीत आई यल्लम्मा दुःखीत होऊन धाई धाई रडू लागली. बघा हो भक्त मंडळी, हे माझे दैव हे माझ्या देवा, पोटी पुत्राकडून कष्ट हे मला. हे माझे दैव हे माझ्या देवा, दिवसेंदिवस किती दुःख रे मला. असले हे नशिबी जीवन कशाला, जन्मापासून हे दुःख जीवाला. असले हे नशिबी जीवन कशाला. अय्यो जन्म दिला बाळा काळीज काढून, पालन केले तुम्हा संकट भोगून. जन्म दिला बाळा काळीज काढून, पालन केले तुम्हा संकट भोगून. ऐक रे परशु बाळा अशी वेदना देऊ नको बाळा. पतिव्रतेलाच मुला तुम्ही जन्मले सत्य हे बाळा. जन्म दिला बाळा काळीज काढून, पालन केले तुम्हा संकट भोगून. जन्म दिला बाळा काळीज काढून, पालन केले तुम्हा संकट भोगून.
लोकांची निंदा सहन करून दुःखामध्ये नित्य पालन करून लोकांची निंदा सहन करून दुःखामध्ये नित्य पालन करून दुबळ्या या गरिबीमध्ये बाळा तुम्हाला नाही सोडिले लग्नापासून बाळा मला कष्ट दुःख लई झाले जन्म दिला बाळा काळीज काढून पालन केले तुम्हा संकट भोगून ऐकरे परसू बाळा अशी वेदना देऊ नको बाळा पतिव्रतेलाच मुला तुम्ही जन्मले सत्य हे बाळा जन्म दिल्या आईला दुःख देऊन झाडाला बांधून विचारू लागे जन्म दिल्या आईला दुःख देऊन झाडाला बांधून विचारू लागे विश्वास धरा रे बाळा मी सत्य पतिव्रता बाळा शिवपुत्री असून बाळा भोग चुकले न मला जन्म दिला बाळा काळीज काढून पालन केले तुम्हा संकट भोगून ऐकरे परसू बाळा अशी वेदना देऊ नको बाळा पतिव्रतेलाच मुला तुम्ही जन्मले सत्य हे बाळा म्हणू नको रे आईला खोटे नैनात बाळा पाणी रे दाटे म्हणू नको रे आईला खोटे नैनात बाळा पाणी रे दाटे बापा करिता मला अशा यातना देऊ नको बाळा दुःख दिल्याने मला कधी सुख मिळेना तुम्हाला जन्म दिला बाळ काळीज काढून पालन केले तुम्हा संकट भोगून ऐकरे परशू बाळा अशी वेदना देऊ नको बाळा पतिव्रतेलाच मुला तुम्ही जन्मले सत्य हे बाळा जन्म दिला बाळ काळीज काढून पालन केले तुम्हा संकट भोगून ऐकरे परशू बाळा अशी वेदना देऊ नको बाळा पतिव्रतेलाच मुला तुम्ही जन्मले सत्य हे बाळा जन्म दिला बाळ काळीज काढून पालन केले तुम्हा संकट भोगून ऐकरे परशू बाळा अशी वेदना देऊ नको बाळा पतिव्रतेलाच मुला तुम्ही जन्मले सत्य हे बाळा ऐका हो ताई ऐका हो माई येल्लूचे रडणे कैलासी गेले ऐका हो ताई ऐका हो माई अवस्था पाहून शिव ढळाले ऐका हो ताई ऐका हो माई ऐका हो ताई ऐका हो माई लेकीला घेऊन कैलासी गेले बघा हो माई बघा हो ताई आई कुठे गेली म्हणून परशुराम भूमंडलावर शोधू लागला कुठ ग आहे आई म्हणून रानावनामध्ये बघू लागला जेव्हा जाऊन कैलासावर आई याला मला त्यानं पाहिलं बघा हो ताई बघा हो माई आईला धरून नेऊ लागला कुराड घेऊन बाळ परशुराम परशुरामा हे माझ्या बाळा आईला दुःख तू देऊ नको रे हे परशुरामा हे माझ्या बाळा
अरे जन्मापासून दुःख हे मला, हे परशुरामा हे माझ्या बाळा. बापाचे रहस्य जाणण्यासाठी कष्ट देऊ नको हे परशु बाळा. कैलासाहून यल्लम्मा देवी पुत्र परशुरामाच्या हातातला हात झटकून वायुवेगासारखी अरण्यात धावत आली. तेव्हा परशुरामाला चकमा देऊन मातंगी जोगळूबाईच्या अंगणातील कुंडामध्ये उडी टाकून त्याच मार्गाने पाताळी गेली. बघा हो भक्त मंडळी, ऐका हो ताई, ऐका हो माई, देवी माग परसू धावू लागला. ऐका हो ताई, ऐका हो माई, राणी व नीतीला धुंडू लागला. ऐका हो ताई, ऐका हो माई, क्रोधाने कुराड फिरवू लागला. ऐका हो ताई, ऐका हो माई. आई रेणुकाची पाठ न सोडता परशुराम संपूर्ण भूमंडलामध्ये शोधू लागला. कुठेही पाहिली तरी आई त्याला नाही दिसली. तेव्हा डोळ्यात अंजन घालून बघू लागला. तेव्हा आई रेणुका त्याला पाताळात दिसली. काहीही करून आईला भूलोकावर आणावी म्हणून प्रयास करू लागला. हे वीर परशुराम, परशुराम पोत राजा वेशात जन झोपट्यामध्ये येऊ लागला. लिंबाचा ढाळा कोरडा हातात हलगी तालावर नाचू लागला. मातंगी जुगुळबाईच्या घरी परशुराम ग धावून गेला. बघा हो ताई, बघा हो माई, रेणुकावरती क्रोधित होई. बघा हो ताई, बघा हो माई. ऐका हो ताई, ऐका हो माई, पाताळात परशु पाहू लागला. ऐका हो ताई, ऐका हो माई, ऐका हो ताई, ऐका हो माई, हौजावर वारुळ वाढू लागला. ऐका हो ताई, ऐका हो माई, ऐका हो ताई, ऐका हो माई, वारुळा भोवती नाचू लागला. ऐका हो ताई, ऐका हो माई, ऐका हो ताई, ऐका हो माई. उठ उठ ग आई रेणुका, उठ ग आई, जागी हो आई. येऊन माझा बाप कोण ग, सांग तू आई, रेणुका माई. उठ उठ ग आई रेणुका, उठ ग आई, जागी हो आई. येऊन आमचा बाप कोण ग, सांग तू आई, रेणुका माई. सांगेपर्यंत सोडणार नाही, विघ्न तुझे हे चुकणार नाही. सांग सांग. उठ उठ ग आई रेणुका, उठ ग आई, जागी हो आई. येऊन माझा बाप कोण ग, सांग तू आई, रेणुका माई. पती विना ग जन्म दिला तू, गुप्त राहते किती दिस तू. तुझे शिर मी कापून टाकीन, ते शिर मी कापून टाकीन. शीलहीन तू जरी राहिली, तुला कधी मी सोडणार नाही. कुराड घेऊन आलोय आम्ही, कुऱ्हाड घेऊन आलोय आम्ही. माझ्या समोर आली तर तू शिर कापून पिंड मी देईन. सांग सांग. उठ उठ ग आई रेणुका, उठ ग आई, जागी
ग सांग तू आई रेणुका माई. उठ उठ ग आई रेणुका उठ ग आई जागी हो आई येऊन आमचा बाप कोण ग सांग तू आई रेणुका माई. उठ उठ ग आई रेणुका उठ ग आई जागी हो आई येऊन माझा बाप कोण ग सांग तू आई रेणुका माई. आदिशक्ती मी अंबा भवानी तिन्ही माताची मी महामाता राणी. साऱ्या सृष्टीची मी सर्वेश्वरिणी जगतपालिनी मी जगत जननी. मी अग्निनेत्र उघडले तर भस्म तू होशील. कामाक्षी आहे मीच आहे दुर्गा. अरे हे रामा हे परशुरामा ब्रह्मांडाची मीच महामाता राणी. अरे हे रामा हे परशुरामा. शरण शरण रेणुका ग शरण शरण रेणुका ग शरण आलो यल्लम्मा ग शरण शरण रेणुका ग. आदिशक्ती ना ओळखली आदिमाया ना ओळखली किती दुःख दिले तुला ग. आदिशक्ती ना ओळखली तू दयाळू तू मयाळू माफ कर तू यल्लम्मा ग. तू दयाळू तू मयाळू माफ कर तू यल्लम्मा ग. तू दयाळू तू मयाळू. तेव्हा आदिशक्ती यल्लमा देवी शरण आलेल्या मुलास पाहून शांत झाली. तेव्हाच आपल्या मुलांना पतिदेवाचे नाव सांगितले आणि आतापर्यंत भोगले कष्ट दुःखाचे प्रसंग सांगू लागली. तेव्हा तो क्रूर कपटी कार्तवीर अर्जुनाने दिलेल्या दुःखांची वार्ता सांगू लागली. ऐका हो भक्त मंडळी. बाघाव ताई बाघाव माई परशुरामाचा राग बाघाव ताई बाघाव माई. कार्तवीर्यावर क्रोधित झाला बाघाव ताई बाघाव माई. बघा हो ताई बघा हो माई आईचं डोळं पुसू लागला बाघाव ताई बाघाव माई. रागानं डोळं लाल लाल झालं कुऱ्हाड घेऊन धावून गेला. वायू वेगानं किल्ल्यात आला युद्ध करण्यास तयार झाला.
परशुरामान कुराड घेऊन कार्तवीर्याचा शिर उडविल. ऐका हो ताई ऐका हो माई, शिर हाती घेऊन ऐकड गेला. ऐका हो ताई ऐका हो माई. बघा हो ताई बघा हो माई, रक्तानं आईचं पाय धुतलं. बघा हो ताई बघा हो माई. जन्म दिल्या आईचं ऋण चुकविलं. बघा हो ताई बघा हो माई. बघा हो ताई बघा हो माई. यल्लम्माने आशीर्वाद हो दिला. बघा हो ताई परशुरामाला. बापाचे नाव कळाल्यावर भावासंगे परशुराम पिता जमदाग्नीच्या अस्थी असलेल्या स्थळी आले आणि संजीवनी आणून ह्या अस्थीवर ठेवून पित्याला जिवंत केले. मग आनंदाने सर्व मुले पित्याचं दर्शन करून आईकडे घेऊन आले. बघा हो भक्त मंडळी, बघाव ताई बघाव माई, सतीय लुलापती भेटले. बघाव ताई बघाव माई. डोळ्यात आनंद अश्रू आले. बघाव ताई बघाव माई. बघा हो ताई बघा हो माई. देवीने पतीचे चरण पूजिले. बघाव ताई बघाव माई. शूरवीर पुत्र परशुरामाती आनंदान वैभवाने आई यल्लम्मा पिता जमदाग्नी यांचे लग्न व ओटी भरण सर्व शुभ कार्य विधीप्रमाणे संपन्न केले. ओम गणानां त्वा गणपतिगं हवामहे कविं कवीनावोष्टवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पदानशृण्वन्नोतिभित्ते दधादनं स्वाहा. ओम गणानां त्वा गणपतिगं हवामहे कविं कवीनावोष्टवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पदानशृण्वन्नोतिभित्ते दधादनावोष्टवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पदानशृण्वन्नोतिभित्ते. मग यल्लम्मा व जमदाग्नी सर्व भक्तजनाच्या रक्षणाकरिता बसलेल्या ठिकाणी मूर्तिरूप धारण करून भूलोकीच्या भक्तजनांचे भवदुःखाचे निवारण करू लागली.